भाऊ, आज अजितदादा पवारांचं निधन झालेलं आहे. काय भावना असतील? काल ज्या पद्धतीने सकाळी ची बातमी मीडियावर किंवा मोबाईलच्या व्हॉट्सअपवर फेसबुकवर जी प्रसारित झाली, ती बातमी पाहून मनाला खूप वेदना झाल्यात. ती बातमी अशी होती की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातामध्ये मृत्यू पावलेली बातमी ऐकून मनाला खूप वेदना झाल्या. काय भावना असतील त्यांच्याप्रती? अजितदादासारखं व्यक्तिमत्व महाराष्ट्राला भविष्यामध्ये भेटेल न भेटेल हे अजिबात घेत नाही. पुढं भविष्यामध्ये अजितदादासारखं नेतृत्व महाराष्ट्राला भेटेल म्हणून गॅरंटीत नाही. जे अजितदादाचे मागच्या काम करण्याची जी शैली होती, ती कुठल्याही समाजाचा, गोरगरीब समाजाचा माणूस राहो की कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता राहो, ते असं म्हणजे त्याची हाटोटी वेगळी होती काम करण्याची. सकाळी 6ला कॅबिनला यायचे, ते संध्याकाळी 9-10 वाजता घरी जायचे. ते मग ते कुठल्या पक्षाचं आहे किंवा आपल्या विरोधात की आपल्या जवळचं आहे हे कधी पाहत नव्हते. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये दादाची एक प्रशासनावर असेल की कार्यकर्त्यावर असेल, ती एक वेगळी छाप होती. त्यामुळं भविष्यामध्ये असा नेता प्रशासनावर किंवा कार्यकर्त्यावर छाप टाकणारा भविष्यात तयार होणार नाही. हे प्रकार घडल्यानंतर आम्ही तातडीनं आमच्या गावामध्ये आज दुपारी त्यांना सर्व आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं, पूर्ण आमच्या कावलगाव सर्कलच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. त्यामुळं सर्व आमच्या परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आमच्या भावपूर्ण श्रद्धांजलीमध्ये संदीपरावजी ढगे असतील, उत्तमराव पिसाळ असतील, बाबूरावजी देशमुख असतील, गोविंदराव धवन, माधवराव धवन, पूर्ण कार्यकर्ते, विठ्ठलराव शेळके, ही पूर्ण आमची टीम, बाकी गावातले पूर्ण सर्व पक्षीय म्हणायला हरकत नाही, यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे.